ॲक्च्युअल नेव्हर गिव्ह अप जो ॲटिट्यूड आहे किंवा ॲक्च्युअल नेव्हर गिव्ह अप असं आपण म्हणू शकतो किंवा स्टेटसवर लावू शकतो जेव्हा ॲक्च्युअल गिव्ह अप करण्याची वेळ येते. माझं जिम असेल तेव्हा मी सगळं समजवेन तुम्हाला आणि बोलून आपण व्हिडिओज बनवू. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make, cause I don't give a fuck what you say. Hello everyone, नमस्ते, राम राम. काय म्हणता, कसे आहेत सगळे? आय नो खूप वेळ झाला आहे, खूप टाईम झाला आहे आपण यूट्यूब व्हिडिओ शूट करून. लास्ट यूट्यूब व्हिडिओ आपला होता 2 हफ्त्याआधी, अक्कलकोटला गेलेलो आपण. तर ठीक आहे, आता न्यू व्हिडिओ, वेलकम बॅक ऑन अ चॅनल. आणि आज आपला लेग डे आहे आणि सगळं दाखवेनच तुम्हाला मी. बट जे बघतात किंवा जे रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत आपले, त्यांना माहिती असेल की आपल्या यूट्यूब व्हिडिओची जिमपासून सुरुवात होते. व्हिडिओला आज घरापासून सुरुवात होते. बट एक तुम्हाला आता गोष्ट सांगायची आहे, शेअर करायची आहे असं म्हणा किंवा बोलूया आपण की तुम्हाला जी गोष्ट करायची आहे त्यासाठी इतर लोक तुम्हाला सपोर्ट करतीलच असं नाही. ओके, सो ही पहिली गोष्ट आहे. आणि होतं काय ना की आपल्यामुळे कोणाला मुळात त्रास होईल असं आपण अजिबात वागायचं नाही. आपल्याकडे ते, माझ्याकडे तर नाही बाबा असला सीन की आपल्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल तर आपण लांब पहिलं. सो सीन आता असं आहे ना की आपल्या यूट्यूबची जी सुरुवात आहे, जे बोलायचं असेल किंवा समजवायचं असेल तुम्हाला काही, सो ते मी इथूनच करेन, इथून घरातूनच. कारण हे बेसिकली माझं वर्कस्टेशन टाईप आहे, माझं टेबल आहे हे. ते व्हिडिओ एडिटिंग, रील्स एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी इथूनच करतो मी. खाणं पिणं सगळं इथेच, दिवसभर इथेच बसलेला असतो. जेव्हा असतो घरात तेव्हा इथेच बसतो. आणि होतं काय आहे ना की आता जिममध्ये खूप मोठं जिम आहे ते, नो कंप्लेंट्स अजिबात, पण त्रास होतो. मी असं ट्रायपॉड वगैरे घेऊन फिरतो किंवा व्हिडिओज काढतो, यु नो. आता ते त्यांचं जिम आहे, आपण काय बोलू नाही शकत. त्यांना नाही सपोर्ट करायचा की बाबा व्हिडिओज काढ तू किंवा शूट कर किंवा काही, कारण आपल्यामुळे इतर मेंबर्स पण असतात, त्या लोकांना पण त्रास होता कामा नये, यु नो. आणि आता यूट्यूब चॅनल चालू तर केलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती बोलणं आणि व्हिडिओज बनवणं पण गरजेचं आहे. त्यामुळे बोलायच्या गोष्टी असतील त्या मी इथूनच करेन. बाकी डिरेक्टली जिममध्ये जाऊन व्हिडिओ शूट करून मी डिरेक्टली सांगतो, मागे बॅकग्राऊंड म्युझिक लावून तुम्हाला सगळं जे आहे ते दाखवेन मी. कारण तिकडे बोलणं जिममध्ये फार जरा कठीण होतं आहे. बट ठीक आहे, माझं जिम असेल तेव्हा मी सगळं समजवेन तुम्हाला आणि बोलून आपण व्हिडिओज बनवू. ठीक आहे, आता नाही जमत आहे तेवढं, कारण दुसऱ्याचं जिम आहे, आपण फक्त मेंबर आहोत तिकडे. बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो दिवसाचं सुरुवात करूया आपण. आजचा आहे आपला लेग डे आणि तुम्हाला माहिती असेल की आपला पुश पुल लेग्सचा स्प्लिट चालू आहे. बेसिकली स्प्लिट चालू आहे म्हणजे मला रिझल्ट मिळतं आहे त्या स्प्लिटने, म्हणून आपण ती स्प्लिट आहे ती कंटिन्यू करतो आहे. माझ्या बॉडीला सूट होते आहे चांगली, मसल्स रिकवर पण होत आहेत नीट. आणि कारण न्यूट्रिशन वर असतो मी, त्यामुळे रिकवर होते बॉडी आणि बॉडी शेपमध्ये पण त्यातल्या त्यात आहे. ओके गाईज, अजून एक गोष्ट, नेवर गिव्ह अप सारखं आपण स्टेटसला लावतो किंवा बोलतो, नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड असला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो गाईज, ॲक्च्युअल नेव्हर गिव्ह अप जो ॲटिट्यूड आहे किंवा ॲक्च्युअल नेव्हर गिव्ह अप असं आपण म्हणू शकतो किंवा स्टेटसवर लावू शकतो जेव्हा ॲक्च्युअल गिव्ह अप करण्याची वेळ येते.
हां, कारण आपला जेव्हा डाऊनफॉल असतो ना, किंवा काय म्हणूया की सगळ्या गोष्टी जर नीट होत नसतील, किंवा कुठून मार्ग सापडत नसेल, किंवा जरा कठीण वाटत असेल काही गोष्टी वगैरे ना, तेव्हा असं म्हणू शकतो आपण नेवर गिव अप स्वतःला, किंवा असं म्हणू शकतो की माझ्यात नेवर गिव अप ॲटिट्यूड आहे. सो ते समजून घ्या फक्त. आणि जसं आता मी वापरतो नेहमी माझ्या स्टोरीजमध्ये, किंवा पोस्टमध्ये, किंवा रील्समध्ये, ऑलमोस्ट 2-2 रील्समध्ये, 3-3 रील्समध्ये, एक दिवसाला 2-2 दिवसाला मी वापरतच असतो नेवर गिव अप, नेवर गिव अप. कारण आपल्याला जे अचीव करायचं आहे ना गाईज, ते मला माहिती आहे की मी कॉन्टेंट क्रिएशनने आणि असं व्हिडिओज बनवून नीट अचीव करू शकतो. कारण ही गोष्ट माझी आहे. आणि शूट करणं, नीट कॅमेरा अँगल असणं, परत एडिट करणं, जितकं मला जमतं आहे तितकं, जितकं माझं डोकं लागतं आहे तितकं, त्या हिशोबाने. आणि आपल्याकडे काय कोणती टीम नाही आहे, आणि जागा नाही आहे, आणि इक्विपमेंट्स तेवढे नाही आहेत. बट ठीक आहे, तीच गोष्ट आहे, काही नसून पण नेवर गिव अप. सो जेव्हा असेल तेव्हा पण आपण वापरू, कारण तेव्हा अजून स्वप्न मोठी असतील. आता जे अचीव करायचं आहे ते त्याच्यासाठी फक्त मेहनत आपण करत राहूया, बस इतकंच आहे काय ते. आणि मला जमेल तितके व्हिडिओज मी करत राहीन. बाकी माझं यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती शिकणं चालूच आहे, वर्कशॉप्स चालू आहेत आणि कोर्सेस चालू आहेत. बाकी बघू, मे बी लोकांशी कनेक्ट करेन मी, तुमच्याशी कनेक्ट करेन मी. जे मला बोलायचं आहे ते मे बी होईल एक दिवस नीट प्रॉपरली. बरं ठीक आहे, आता खाऊया आपण आणि निघूया जिमला. खूप बोललो. आणि एन्जॉय करा तुम्ही व्हिडिओ, एन्जॉय करा तुम्ही माझा व्यायाम. भेटू. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see. I will outwork you, turn you to an enemy. Hurt you so bad that you're gonna need some therapy. I got the motherfucking recipe. I've been cooking up hits, I'ma leave a legacy. You'll be looking small when you're standing right next to me. I'm 5'10", bitch, but I'm 10 feet. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yeah, I'ma do it my way. Your mouth, you can save it. I'm the same dude that got his come up from the basement. 100 songs, 100 weeks, didn't change it. Experiments, development, intelligence, and patience. I'll do it all again, cause I never feel complacent. Let's keep the good vibes, positivity's contagious. I'm never looking back, cause I made a life that's passionate. A college graduate suppressing all his talents, yeah. He found a way to go and change, become an advocate. For taking control of your life, go out and battle. And you think you have a dream, then act on it. Get after it, get out your head and fucking capture it. You got one life to master it. Don't give up on your future. We all start losers. We're all late bloomers. Gotta struggle through the sewer. What you say? Yeah, I'ma do shit my way.
so you can go kick rocks. I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way, so you can go kick rocks. I'ma stack bricks up, build what I want to make. Yeah, I'ma do it my way. Yeah, I'ma do it my way. Welcome to my party, we're just getting started. A life is a dream or a nightmare scarring. Hand me a drink cause I think I'm going all in. Get me a shrink who can catch me when I'm falling. Cover up my scars, flip the handlebars. Crashing in my car, wake up in a bar. I'll be a superstar, just on my avatar. This world is so bizarre, empty out the reservoir. Yeah, I'm taking 6 shots, yeah, straight to the face. And I wanna get lost, I'm sick of this place. Don't know how to stop when I'm feeling this way. So I'm taking 6 shots till I'm feeling okay. I think I'm going crazy, don't think I'll